संत तुकाराम म्हणतात, स्थिर चित्त जेथे तिथेच वैकुंठ. पण चित्त स्थिर राहते का? घराचं टेन्शन, ऑफिसची डेडलाईन, समाजाचं दडपण मन सतत हेलकावतं. शांत मन हीच खरी शहाणपणाची खूण. पण हे गोंधळलेलं मन शांत होईल कसं? आपल्या शरीरातील नाभी चक्राच्या संतुलनामुळे. सहयोग ध्यानात नाभी चक्र हे आपल्या आतील केंद्रबिंदूसारखं असतं. जसं पृथ्वीचा मध्यभाग स्थिर असतो, तसं आपल्या आयुष्याचा तोल सांभाळणारे हे चक्र आहे. नाभी चक्र संतुलनासाठी एक प्रार्थना. श्री माताजी, माझं नाभी चक्र संतुलित करा. आणि मग पहा, मनात अतिविचार असले तरी आतून एक शांत स्थैर्य तयार होतो. आणि स्वतःला विचारा, आज मी माझं नाभी चक्र शांत केलं का? ध्यान करा आणि स्वतःला भेटा.